नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील पूरग्रस्त आणि दरड दुर्घटनाग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घेण्याचे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांना दिलेले आहेत. आपत्तीग्रस्तांना वीज बिलापाठोपाठ आता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. लवकरच 60 घरांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. महाड सत्र न्यायालयाच्या दुरुस्तीसाठी 50 लाखांच्या निधीचीही घोषणा करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीनं कोट्यवधींची वित्तहानी आणि दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली आहे. दरडग्रस्त भागातल्या मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे धनादेश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. चिपळूण शहरापासून 25 किलोमीटर दूर असलेल्या नांदिवसे गावातल्या घरांवर डोंगराचा काही भाग कोसळल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 21 जुलैच्या रात्री इथल्या एका घरावर मोठी दरड कोसळली होती तर उर्वरित 20 घरांना मोठा धोका निर्माण झालेला होता. त्यामुळे परिसरातले ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेखाली जगतायत. महाड शहराच्या स्वच्छतेसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरलेत. ठाण्यासह विविध महानगरपालिकांचे कर्मचारी आणि आवश्यक साधन सामग्रीच्या मदतीनं महाडच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शहराला स्वच्छतेसाठी वाढीव 1.5 कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केलेली आहे. त्यांनी यापूर्वीच 50 लाख रुपयांची मदत जाहीर केलेली होती. मात्र झालेलं नुकसान पाहता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनाला आल्यानं वाढीव 1.5 कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील त्यांनी जाहीर केला आहे. कोकण, सातारा, सांगली आणि कोल्हापूर यासह इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची आशा आहे. महापुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या राज्य सरकार कायम पाठीशी असल्याचा विश्वास कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे. पावसामुळे सातारा, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय. अजूनही या जिल्ह्यातली गावं संपर्कहीन आहेत. सातारा जिल्ह्यातल्या प्रतापगडाला लागून असलेली 18 गावं आहेत जी अजूनही संपर्कहीन आहेत, ज्यांचा संपर्क तुटलेला आहे. कारण इथं जायला रस्ताच उरलेला नाही. दरड कोसळल्यानं 35 गावं पूर्णपणे संपर्कहीन झालेली आहेत. त्यामुळे या गावातल्या तरुणांनी स्वतः पुढाकार घेत गावातली दरड बाजूला करण्याचं काम सुरू केलंय. 35 गावातले गावकरी एकत्र येत गेली 7 दिवस ही दरड बाजूला करण्याचं काम करतायत. महापुराच्या धक्क्यातून महाडवासी अद्याप सावरलेले नाहीत. महाडमधली परिस्थिती अद्यापही गंभीरच आहे. सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचलेत, दुर्गंधी पसरलेली आहे. अशा कठीण परिस्थितीत जगायचं कसं असा प्रश्न महाडकरांसमोर उपस्थित आहे. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातल्या वरंध कुंभारकोंड इथलं घराजवळ डोंगराला तडे गेल्यानं नागरिक भीतीच्या छायेखाली जगतायत. गावातले काही शेतकरी आपली गुरं चारण्यासाठी गेले असता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. या ठिकाणी केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं डोंगराची पाहणी करावी आणि इथल्या लोकांचं स्थलांतर करावं अशी मागणी करण्यात येते. कोळकेवाडी धरणातनं केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे चिपळूणमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असा आरोप होतोय आणि त्यानंतर कोकण अभियंता वैशाली नारकर यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलंय आणि हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पूरस्थिती ओसरून आता 8 दिवस उलटलेत. मात्र अजूनही खेड शहरातल्या काही भागात गाळाचं साम्राज्य आहे. खेड शहरातल्या ज्या भागांमध्ये पाणी साचलेलं होतं, पूर आलेला होता, त्या ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आता वाढत असल्याचंही बघायला मिळत आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यामुळे आता एक नवा वाद निर्माण झालाय. वेळ आली तर सेना भवन फोडू असं वक्तव्य केल्यानं शिवसेना आणि भाजपमधला तणाव पुन्हा एकदा वाढलाय. दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथं आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथं कोणी थांबणार नाही. सेनेच्या कुंडल्या आमच्या जवळ आहेत असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिलेला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातली शिवसेना शाखा कुठे आहे असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विचारून शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलाय। दादर माहीम इथून शिवसैनिक गायब झाल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे। अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा इशाराही त्यांनी दिला। एवढंच नाही तर आता पेंग्विनच्या युवा सेनेचे आता कावळे झाल्याची टीका त्यांनी केली आहे। माहीम इथे भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। यावेळेला नितेश राणे बोलत होते। 45 दिवस झाले तरी सरकारकडून GR आलेला नाही। आमच्या मागण्यांबाबत तातडीने चर्चा सुरू करा। उद्घाटनाच्या कार्यक्रमात आम्ही विरोध करणार नाही, मात्र GR बाबत आम्ही आग्रही असल्याचं काँग्रेसचे राजू वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात आक्रमक भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली। ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र रविवारी होणाऱ्या BDD चाळीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली गेल्याची चर्चा आहे। खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची चिंतन बैठक पार पडली। राज्य सरकारनं सारथीच्या बाबतीत काही बाबी पूर्ण केल्या, मात्र कोणतंही इतर आश्वासन पूर्ण केलेलं नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलंय। त्यामुळे येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचंही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेलं आहे। इंधन दरवाढ करून केंद्र सरकारनं सर्वसामान्य जनतेचा गळा घोटल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहे। त्यामुळे नफेखोर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसनं आता स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केल्याचंही सांगितलं गेलंय। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही यावेळेला पटोले म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपूरमधल्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन केलं। यावेळेला त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुकही केलं। त्याचबरोबर रस्त्यासंदर्भात असं तंत्रज्ञान द्या, रस्त्यांना लवकर खड्डे पडणार नाहीत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी गडकरींना केलेली आहे। नागपुरातल्या नव्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। या उड्डाणपुलाचा खर्च 146 कोटी रुपये इतका झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 8वी ते 12वीच्या शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले असतानाच 5 शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे या शाळा तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीनं घेतलेल्या बैठकांमध्ये 5 तालुक्यातल्या शाळांचा आढावा घेतला। जिल्ह्यातल्या 335 शाळांमधल्या 58 शाळांच्या तपासणीचा अहवाल अजूनही न आल्यानं या शाळा सुरू करण्यात आलेल्या होत्या। चंद्रपूर महानगरपालिकेतील शुक्रवारी झालेल्या आमसभेत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांदरम्यान राडा झाला होता। त्यानंतर आता विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका बरखास्त करून आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। चंद्रपूर महानगरपालिका गेल्या काही वर्षात टक्केवारी, भागीदारी आणि दादागिरीचं केंद्र बनल्याची टीका विरोधकांनी केली आहे। औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलाला उचलून नेत सराईत गुंडानं मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। पुंडलिक नगर पोलिसांना टिप दिली म्हणून अल्पवयीन मुलाला दांड्यानं मारहाण करण्यात आली। सराईत गुन्हेगार असलेल्या शोएबनं खोलीत बंद करून या अल्पवयीन मुलाला मारहाण केली आहे। मारहाणीची व्हिडिओ तयार करून तो व्हायरल देखील करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानं शोएबला पोलिसांनी अटक केली आहे। बस चालक आणि महिला वाहकानं क्षुल्लक कारणावरून प्रवासी वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केलेली आहे। वाडा बस स्थानकावर हा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त होतोय। संबंधित बस चालक आणि वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे। प्रवासी जनार्दन पाटील यांनी चालकाला बस हळू चालवण्याची विनंती केलेली होती। त्यावरून वाद झाला आणि वाहक आणि चालकानं वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केली। चंद्रपूरमधल्या बल्लारपूर इथं अनैतिक संबंधांमधनं एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढलाय। मारुती काकडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून नदीत फेकून दिला गेलेला होता। मात्र पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आणि पत्नी प्राजक्ता दीर संजय यासह इतर दोघांना अटक केलेली आहे।
भुसावळमध्ये बाजारपेठ पोलिसांनी 3 बंदुकांसह 4 तलवारी जप्त केलेल्या आहेत। पोलिसांना या संदर्भातली गुप्त माहिती मिळालेली होती, त्यावरून पोलिसांनी सापळा रचून ही हत्यारं जप्त केली आहेत। आरोपी शेख पप्पू, रिजवान शेख दोघे फरार झालेत। पोलीस त्यांच्या शोधात आहेत। पिंपरी चिंचवड शहरातल्या MNGL गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला। यात 2 दुचाकीस्वार जखमी झाले। पिंपळे गुरवमधली ही दुर्घटना आहे। सुदैवानं मोठी हानी टळलेली आहे। लातूर महानगरपालिकेच्या टाउन हॉल मैदानाजवळ श्री शिवछत्रपती ग्रंथालयात वाचनालय बंद करण्यात आलेलं आहे। वाचनालयातील एसीचे डक्ट चोरीला गेल्यानं पालिकेनं वाचनालयच बंद केलंय। त्यामुळे वाचनालय पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। पश्चिम बंगालमधले भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणामधनं संन्यास घेतलेला आहे। इतकंच नाही तर ते खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत। त्यांनी नुकतीच या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट टाकून केलेली आहे। गुजरातच्या जुनागडमधल्या खिरसरा गावातली एक जुनी पाण्याची टाकी कोसळली। ही टाकी 40 वर्ष जुनी होती। या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही। देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्या कारणामुळे चिंताही वाढतीये। गेल्या 4 दिवसात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। 10 राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं दिसून आलेलं आहे। महाराष्ट्रासह इतर 9 राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटलंय। मात्र गेल्या 24 तासांमध्ये देशात नव्या कोरोना बाधितांची संख्या काहीशी घटल्याचं समोर आलेलं आहे। देशात 24 तासात 41,649 नवे कोरोना बाधित आढळून आलेले आहेत। चीनमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळण्याचं प्रमाणही वाढलंय। राजधानी बीजिंग सहित 15 शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय। बीजिंगमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्या कारणामुळे आता चिंतेतही भर पडली आहे। टोकियो ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये PV सिंधूचा पराभव झालाय। तायपेईच्या झू यिंग ताईकडून सिंधू पराभूत झाली आहे। 18-21 आणि 12-21 अशा सरळ 2 गेम्समध्ये तिचा पराभव झालाय। सिंधू आता ब्रॉन्झ पदकासाठी रविवारी झुंजणार आहे। चीनच्या बिंग जियाओशी तिचा सामना होणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।